नमस्कार. मी सचिन द्रवेकर, सचिन भाऊ द्रवेकर आणि तुम्ही बघताय हाय नागपूर. मित्रांनो, नागपुरात सध्या घराच्या बाहेर जर तुम्ही गेलात किंवा कुठल्या कामासाठी गेलात तर जवळपास 42-43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. म्हणजे नागपूर शहर आता जवळपास आगपूरच्या लिमिटमध्ये येत आहे. तसेही नागपूरच्या लोकांना सवय आहे 45 वगैरेपर्यंत नागपूरचे लोक चांगलं सहन करतात. आणि नागपूर टर्न्स इंटू आगपूर तेव्हाच म्हणतात की जेव्हा 45-46पर्यंत टेम्परेचर येईल. पण बाहेर गरम खूप होत आहे, तापलं खूप आहे. बरं, बाहेरचं वातावरण तर तापलं, पण नागपूर शहरामधलं राजकारण पण अतिशय तापलं आहे. भयानक आग नागपूरच्या, मुख्य म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये एकदमच गरमी निर्माण झाली आहे. आणि ही गरमी निर्माण का बरं झाली आहे, म्हणजे ही हीट का बरं निर्माण झाली आहे? बाहेरच्या वातावरणामध्ये तर उन्हाळा आहे तर ते होणारच, पण ही गरमी नागपूरच्या महानगरपालिकेच्या राजकारणात कशामुळे आली तर ते आहे स्वीकृत नगरसेवकाची नेमणूक. आता भारतीय जनता पार्टीने आपले 7 जे स्वीकृत नगरसेवक आहेत ते त्यांनी कालची त्यांची घोषणा केली आणि बिलकुल 6 विधानसभाच्या ज्या जागा आहेत, आमदारांच्या जागा आहेत, त्या सर्व 6 विधानसभाचे आमदार यांनी ज्यांनी आपले नावं रेकमेंड केले होते, अशा 6 लोकांना त्यांनी संधी दिली आहे. ज्याच्यामध्ये देवेंद्र मेहर आहेत, विनोद बघेल, संजय ठाकरे, जितू ठाकूर, रितेशजी गावंडे, सुबोध आचार्य आणि एक 7वा म्हणजे नगरसेवक म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणजे सूरज गोजे. हे शिवसेना शिंदे गटातले कार्यकर्ते आहेत. त्यांना पण त्यांनी चान्स दिला आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की बा आम्ही युतीचा धर्म पाळतो आहे आणि एक स्वीकृत नगरसेवक सूरज गोजे यांना घेतो आहे. आता देवेंद्र मेहर हे तर फार जुने नगरसेवक आहेत, म्हणजे होते. म्हणजे आम्ही ज्यावेळेस टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी होतो आणि नागपूर महानगरपालिका पाहत होतो त्या काळापासून देवेंद्र मेहर नगरसेवक होते. त्यांना पूर्व नागपूरमधूनच चान्स दिलेला आहे. आता विनोद बघेल, संजय ठाकरे मला वाटतं दक्षिण नागपूरमधून चान्स दिला आहे. मला वाटतं हे रिकमेंडेशन बाय तिकडचे जे आमदार आहेत मोहन मते यांच्यामुळे आलेले असतील. जितू ठाकूर आणि सुबोध आचार्य यांना मी तेवढा प्रत्यक्ष ओळखत नाही, फेसबुकची मैत्री आहे. रितेश गावंडे हे नाव मला थोडंसं आधीपासून माहीत होतं की हे नाव येणार, कारण की देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय असे हे रितेश गावंडे आहेत आणि यांची माझी 1-2 वेळा भेट झालेली आहे. मी त्यांना चांगल्याने ओळखतो. तर त्यांची नेमणूक होणार, म्हणजे हे निष्ठावंत जे लोक आहेत यांची नेमणूक होणार हे माहिती होतं. काँग्रेसकडनं केतन विकास ठाकरे, मी मुद्दाहून केतन विकास ठाकरे हे नाव यासाठी घेतलं आहे की हे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक राहतील. तसंच आमचे अतिशय जवळचे मित्र अतुलभाई कोटेचा यांचं पण नाव, यांनी पण काल फॉर्म भरलेला आहे आणि जवळपास निश्चितच आहे. म्हणजे ज्या आता जी पुढची आमसभा निवडणूक होईल त्याच्यामध्ये यांची नावं जाहीर होणारच आहेत. प्रश्न राहिला तो एक शेवटचा 10वा स्वीकृत नगरसेवक. त्याच्यावरून काल नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात न भूतो न भविष्यती असा प्रकार घडला. म्हणजे ही सुरुवात झालेली आहे
आणि गरमी याच्यामुळेच निर्माण झालेली आहे. फॉर्म तर 10व्या नगरसेवकासाठी कोणी भरू शकलं नाही, कारण की तिथे म्हणजे वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्यानुसार मी सांगतोय की किशोर जिचकार सॉरी नरेंद्र जिचकार यांच्यासाठी काय म्हणतात की MIM आणि AIMIM यांच्यामध्ये काही वादावादी झाली, कारण की ह्या दोन AIMIM आणि MIM मध्ये युती झालेली आहे. 6 आणि 7 आणि 3 असे त्यांचे जे नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की हे नरेंद्र जिचकारांसाठी त्यांना ते स्वीकृत नगरसेवक करणार होते. बरं, नरेंद्र जिचकार असे म्हणतात की मी आपल्या वैयक्तिक किंवा काही कामासाठी श्री विपिन ईटनकर यांच्याकडे गेलो होतो. AIMIM कडनं स्वीकृत सदस्याचा अर्ज दाखल करण्यासाठी गेलेलो नव्हतो. अशी चर्चा का पसरली हे माहीत नाही, असं त्यांनी सगळ्या मीडियाला, वर्तमानपत्रांना सांगितलं. नक्की का? खरंच का? म्हणजे ही खरंच वस्तुस्थिती आहे का? म्हणजे हे सगळे वर्तमानपत्रातले जे पत्रकार आहेत हे सगळे अनुभवी पत्रकार आहेत, सगळं जाणतात काय झालं, काय होणार होतं. आता ते लिहू शकणार नाही ही गोष्ट वेगळी, कारण की त्याचा पुरावा कोणाकडे नाही. बरं असो, पण नरेंद्र जिचकार तिथे का गेले होते मग? म्हणजे AIMIMच्या जेव्हा हे भरायचा होता, फॉर्म भरायचा होता त्यांना, तर हे तिथे का, कशाला गेले होते, काय करायला गेले होते? यांचं तर काही घेणं देणं नव्हतं तिथं. म्हणजे नक्की काय, म्हणजे प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे. पण आता असं असतं ना की काही गोष्टी बोलायच्या नसतात, त्या समजून घ्यायच्या असतात. नरेंद्र जिचकारजी सर्व पत्रकार हुशार आहेत आणि सर्वच जाणतात. कोणी तुम्हाला तिथे नेलं असेल किंवा नसेल नेलं, जे काही आहे, आता याच्यामध्ये आपल्याला जास्ती खोलात जायचं नाही. पण नागपूरच्या महानगरपालिकेच्या इतिहासात असा प्रकार घडला. म्हणजे तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे नागपूरची जी स्थानिक स्वराज्य संस्था जी विधान परिषदेमध्ये सीट निवडून देते, त्यामध्ये अपक्ष नगरसेवकांची फार चंगळ असते, हे लक्षात घ्या. हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी जेव्हा नागपूर महानगरपालिकेत काम करत होतो ॲज पत्रकार म्हणून, तेव्हा आम्ही सगळ्या या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्या गोष्टी जाहीर करता येत नाही किंवा लिहिता येत नाही किंवा वर्तमानपत्रात छापून आणता येत नाही, कारण की त्याचे पुरावे नसतात. पण बरेच नगरसेवक आम्हाला, हे अपक्ष नगरसेवक आम्हाला सांगायचे की कुठे कधी शिर्डीला कसे फिरून येतात, कोण लोक माउंट आबूला कसं जाऊन येतं, कोण लोक सोमनाथ द्वारकाचा दौरा करून येतो त्या काळामध्ये विधान परिषदेच्या. हे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये चालतं, होतं, असं घडतं. पण नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये मी हे पहिल्यांदाच ऐकलं. आता दुसरा काहीतरी काँग्रेसमधला पण आपसी वाद झाला. त्याच्यामध्ये मला वाटतं उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत फार नाराज झाले, कारण की त्यांनी सजेस्ट केलेला, आता प्रत्येक आमदारांनी एक एक उमेदवार सजेस्ट केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तर एक उमेदवार त्यांनी जो सजेस्ट केला होता त्याचं नाव नाही गेलं. मध्येच म्युन्सिपल कमिशनर जे आहेत विपिन ईटनकर यांनी काहीतरी 2 अर्ज ऑलरेडी आलेले आहे काँग्रेसकडनं, आता 3रा अर्ज आम्ही घेणार नाही असं काहीतरी जाहीर केलं. मला असं वाटतं की एक माझं स्वतःचं असं वैयक्तिक मत आहे, आणि ह्या सर्व स्वीकृत नगरसेवकांची चर्चा बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवर होत आहे. तर त्याच्यामध्ये सर्व नागरिकांचं पण असं म्हणणं आहे की 10 नगरसेवक तुम्हाला निवडायचे होते. तर हे पक्षाला जर सगळे अधिकार दिलेले आहे की तुम्ही एवढे, तुमचा कोटा एवढा, तुमचा कोटा एवढा, त्याच्यातून तुम्ही निवडा, पण याच्यात जनतेचं रिप्रेझेंटेशन कुठं नाही. तर आधी 5 स्वीकृत नगरसेवक राहायचे तेव्हा ठीक आहे, संख्या कमी होती, पण आता 10 झालेली आहे. तर सर्व नागरिकांचं असं म्हणणं आहे की 8 नगरसेवकांची संख्या ही
ह्यांच्याकडनं असली पाहिजे, पॉलिटिकल पक्षांकडनं असली पाहिजे. आणि 1-2 नगरसेवक जे आहेत स्वीकृत, ते जनतेमधून निवडले पाहिजे आणि तेही म्युन्सिपल कमिशनर यांनी निवडले पाहिजे. म्हणजे राज्य सरकारने म्युन्सिपल कमिशनर यांना ते अधिकार दिले पाहिजे. जसं राज्यपालांचे अधिकार असतात, तिथेही म्हणा राज्यपालांचं काही तेवढं चालत नाही, कारण की तिथेही पॉलिटिकल पार्टीज सगळे सजेस्ट करत असतात विधान परिषदेमध्ये पण नॉमिनेटेडसाठी. तसंच जर नागपूर महानगरपालिकेत जर झालं तर बेहतर होईल. म्हणजे कुठंतरी, आणि त्यातला त्यात एखादा पत्रकार घ्या, सिनियर पत्रकार, जो स्वीकृत नगरसेवक म्हणून येऊ शकेल, जो लोकांना तिथे घडणाऱ्या घडामोडीबद्दल बोलू शकेल. किंवा एक खरंच समाजसेवक जो ज्येष्ठ आहे, वरिष्ठ आहे, नागपूर महानगरपालिकेचं संपूर्ण त्याला नॉलेज आहे, काय असलं पाहिजे काय नाही, असे 2 नगरसेवक तर घेतले पाहिजे. म्हणजे राज्य सरकारला अशी माझी विनंती आहे की आता तर यावेळेस तर काही शक्य नाही, पण पुढच्या वेळेस जेव्हा निवडणुका होतील 5 वर्षानंतर, त्याच्यानंतर मग या 10 पैकी 8 तुम्ही निवडा आणि 2 तरी जनतेचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि एक मीडियाचा रिप्रेझेंटेटिव्ह याला आतमध्ये तर घ्या, बघूया तर काय होतं. असो, पण हे जे झालं ह्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये पण अंतर्गत जी बंडाळी आहे, जी आधीपासूनच आहे. असं नेहमी म्हणतात की काँग्रेसला कोणी हरवू शकत नाही, ते आतमधल्या आतमध्ये जे त्यांची बंडाळी असते तीच त्यांना हरवते. ते पुन्हा एकदा सत्य झालं आहे. आता त्याच्यामध्ये काय वाद निर्माण होतात आणि पुढे त्याचं काय परिणाम येतात. बरेचसे एक्सपर्ट्स असं म्हणतात की आता पुढे झोन समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये याचा परिणाम दिसू शकेल. कारण की आसीनगर झोन आणि मंगळवारी झोन यामध्ये चुरस पाहायला मिळेल. बाकी तर सर्व झोनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मला वाटतं पूर्ण सगळ्या महिला झोन सभापतीच निवडल्या जातील. तो विषय वेगळा आहे, त्याच्यावरही आपण एक व्हिडिओ बनवू. पण हे जे झालं स्वीकृत नगरसेवकांमध्ये ते फार विचित्र झालं. भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये सगळं ऑल वेलच आहे, कारण की त्यांचा जे ओपनिंग बॅट्समन आहेत नेहमीप्रमाणे माननीय नितीनजी आणि माननीय देवेंजी हे जे ठरवतात तेच तिथं होतं. त्यांनीच ठरवलेलं असेल की कोणाकोणाला निष्ठावंताला आपल्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून घ्यायचं आहे आणि बाकीच्या आमदारांनी आपलं आपलं रिकमेंडेशन दिलं असेल. काँग्रेसकडनं यावेळेस एक चेहरा जो आलेला आहे तो आहे म्हणजे केतन विकास ठाकरे. एका व्हॉट्सअप ग्रुपवर वरिष्ठ पत्रकारांनी हा प्रश्न विचारला, यांचा अनुभव काय? तर मी त्यांना उत्तर दिलं होतं की यांचा अनुभव काय हे विचारण्यापेक्षा ते तरुण आहेत आणि काय म्हणता येईल त्याला कर्तृत्ववान पण आहेत. 5 वर्ष ते अनुभव घेतील आणि 5 वर्षानंतर जेव्हा ते संपूर्णपणे नागपूर महानगरपालिकेचा अनुभव घेऊन पुन्हा मैदानात येतील निवडणुकीच्या, तेव्हा तुम्हाला दिसेलच. पण त्यांना यांचा अनुभव काय हे म्हणणं चुकीचं आहे. कारण की भारतीय जनता पार्टीकडनं पण पहिल्यांदाच निवडून आलेले नगरसेवक यांना फार महत्त्वाच्या समित्यांवर पण आपण स्थान दिलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही तरुणांना मौका देणार नाही, तरुणांना चान्स देणार नाही, त्यांची कॅपेबिलिटी बघणार नाही, त्यांना अनुभव घेऊ देणार नाही, तर त्यांचं नेतृत्व कसं विकसित होईल? त्याच्यामुळे हाही निर्णय मला अत्यंत आवडलेला आहे. मी केतन विकास ठाकरे यांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच जी धुरा आहे ती पुढे न्यावी. त्यांचं पण अभिनंदन करतो. आणि उरलेले जेवढे पण हे स्वीकृत नगरसेवक आहेत, आता AIMIM आणि MIMचं तर कोणी येऊ शकणार नाही. मला असं वाटतं की ती जागा जी रिकामी झालेली आहे त्याच्यामध्ये कोणी होऊ शकलेलं नाही. तर सभागृहांनी एक निर्णय घ्यावा, एक जनतेतून नगरसेवक घेऊन घ्या स्वीकृत नगरसेवक म्हणून. आयडिया जर चांगली वाटली असेल तर माझा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हां,
माझं चॅनल पण सबस्क्राईब करा. स्वीकृत नगरसेवक म्हणून एक सीट अजूनही रिकामी आहे. त्याच्यामध्ये जर जनतेमधून निवडून आणला आणि खरंच एखादा समाजसेवक आणला, हे तर आपसी त्यांचे भांडणं जे आहे त्याच्यामध्ये ते वेगळा प्रकार आहे. मला वाटतं नरेंद्र जिचकार जर माझा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी पण मला अनुमोदन दिलं पाहिजे की एक समाजसेवक नगरसेवक स्वीकृत म्हणून आणला पाहिजे. किंवा बाकीचे जेवढेही हा व्हिडिओ माझ्याकडे बघत असतील त्यांनी पण कमेंट करा की ही आयडिया कशी आहे. यावेळेस संधी आहे, एक नगरसेवक तुम्ही घेऊ शकता. पुढच्या 5 वर्षानंतर 2 नगरसेवक घ्याल, स्वीकृत नगरसेवक जनतेमधून आणि लोकांमधून. पण जे काही झालं यावेळेस ते योग्य नाही झालं. भारतीय जनता पार्टीमध्ये तर सगळं खुशीच खुशी आहे, पर कही खुशी आणि कही गम. गम हा विरोधी पक्षामध्ये झाला. तर पुढे बघूया अजून काय काय घडत आहे. झोन सभापतीच्या निवडणुकीमध्ये याचा खरंच काय असर पडेल. तुर्तास मित्रांनो इतकंच. धन्यवाद.